परमपूज्य परम सद्गुरू भगवान श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन चिंतामणी पोते, लेखक भगवंत शास्त्री अघोर, वाचन मेधा दाते। अध्याय 8। वंदन करून श्रींच्या चरणा ब्रह्मानंद पंचप्राणा, देखून या सद्गुरू राणा ढळले माझे संचित। दर्शन होता पहा श्रींचे, संपुटीकरण प्रारब्धाचे। मार्ग बदलती मानवाचे, अनुभव हीच खात्री हो। उपनयन संस्कारानंतर श्रींचा नैष्ठिक व्रताचार, चालला होता साचार, बाह्यता न दिसे कोणास। पीठाचे सर्वाधिकार श्रींना प्राप्त झाल्यावर, दिसू लागला आचार श्रींचा सर्व लोकास। परी शाळेत गेल्यावर कोणी स्पर्श करू नये तर, श्रींचा कटाक्ष यावर होता पहा नेहमी। एवढ्यासाठी वर्गात मागील बाकावर श्री बसत, कोणी हात लावलेला न खपत। केवढी सुचिता पहाही अंतर्बाह्य सुचितेवर, तेव्हापासून श्रींचा भर। सुचिता त्यांची कडक फार, आजही अगदी तशीच। पांढरा सदरा विजार, टोपी असे डोक्यावर, पोशाख श्रींचा हाच तर होता शाळेमधील। सन 1927 वैशाख शुद्ध तृतीयेस एक घटना घडली खास, सहज अगदी त्यावेळी। घटना अचानक घडत, योजना तिची मुळी नसत, कल्पनाही कुणा न येत, सहज पहा घडतसे। अक्षतृतीयेचा दिवस असत, बाळप्पा महाराज मठालगत, धोंडो पंत कुलकर्णींच्या घरात रामकृष्ण त्यांचा मुलगा हा खेळत घेऊन मित्रास लक्ष्मीकांत फडणीस दुपारच्या वेळेस खेळत होते दोघे ते। रामकृष्णाचे वय 13, लक्ष्मीकांताचे 11, कोणी नव्हते घरा, खेळत दोघे अंगणे। तोच बाल गजानन येत आहे समोरून, दोघांनी पाहून हाक मारली गजानना। श्रींचे वय पहा होते अवघे 9 वर्षाचे ते। सुकुमार कांती विलसते, मूर्ती ठेंगणे असेच, सडपातळ असे शरीर, होती लांडी विजार। पांढरा सदरा अंगावर, टोपी होती डोक्यास, टोपीतून घेऱ्याचे ते केस बाहेर आले होते। कपाळावर शोभत होते आडवे गंध दुहेरी। उभयतांनी ऐसे श्रींना पाहून बोलावले त्यांना। आग्रह करून गजानना नेले माझघरात, उखळाजवळ नेऊन पाट तेथे मांडून, गजाननास त्यावर बसवून दोघे वदती तयाना। ज्याप्रमाणे पहा आज असती गंगाधर महाराज, त्याप्रमाणे महाराज आपण आमचे आहात। ऐसे म्हणून दोघांनी त्यांची पूजा करावी म्हणून लगेच तयारी करून जमवाजमव केलीच। रामकृष्णांनी घरातून हळदी कुंक आणून, लक्ष्मीकांताने बाजारातून चुरमुरे पहा आणले। श्रींचे पाय धुवून नंतर स्वच्छ पुसून, हळदी कुंकू वाहून अक्षदा चरणी वाहिल्या। 2 पैशाच्या मुरमुऱ्याचा नैवेद्य दाखविला, त्याचा लाभ घेतला दर्शनाचा, ओवाळले श्रींना हो। पूजाविधी संपला, प्रसाद सर्वांनी भक्षण केला, माहिती याची ना कुणाला, अतर्क्य पूजा असेही। 2 लहान बालकांनी पूजा बालश्रींची करून, तुम्हीच आमचे महाराज म्हणून थोरल्या महाराजाप्रमाणे। अकल्पित या घटनेत अर्थ मोठा असेल यात, पुढील भविष्य स्पष्ट दिसत घटनेत पहा या। पीठाचे सर्वाधिकार बाल गजाननास मिळणार, पुढे गजानन होणार महाराज ते सर्वांचे। ऐसा या पूजेचा अर्थ निघतो घटनेचा, पुढील या प्रसंगाचा स्पष्ट उल्लेख पहा। पीठाचे सर्वाधिकार प्राप्त होण्यापूर्वी तर 12 वर्षे अगोदर घटना घडली पहा ही। दिवस श्रींच्या पूजेचा, परशुराम जयंतीचा, किती योगायोगाचा योग नामी जुळला हा। अक्कलकोटचे जोजन आणि गंगाधर महाराज जाणं यांचे झाले संभाषण मठामध्ये एकदा। महाराज म्हणते, अहो जोजन, ज्यांचा गणित विषय असे छान, अशी माणसे बुद्धिमान, तर्कज्ञानी, चाणाक्ष। ऐसे त्यांनी वधून काही उदाहरणे देऊन त्यांची प्रशंसा करून सिद्धांत मांडला। त्यावर म्हणती जोजन, आपले राजीमवाले गजानन, त्यांचे गणित असे छान, मोठ्या पदी ते चढतील। महाराज म्हणाले जोजनला, अक्कलकोटच्या लोकांना आत्ताच कळणार नाही मुळीना, खरी प्रचिती पुढेच। सहज कोणानं कळणारी श्रींची योग्यता पहा खरी। महाराजांची वैखरी अशा रीतीने प्रकटली, अशा रीतीने रेखाटनं, अशा रीतीने संभाषणं, अशा रीतीने भविष्य सूचनं श्रींचे होत चालले। शिक्षण होते चालले, खामगावास श्री गेले, आपल्या चुलत्याकडे राहिले, वैद्य होते तेथे ते। माधवराव सावळापूरकर यांच्या घरी शिक्षण चालले, श्रींवर नजर होती माधवरावांची। लक्ष श्रींचे न अभ्यासात माधवरावास हे कळत,
ते त्यांना मुळी न खपत नाराज ते श्रींवर. शिक्षण सुरू ठेवावे, श्रींनी त्यात लक्ष द्यावे, ऐसे सर्वांना वाटावे, श्रींचे लक्ष नसे परी. लक्ष अभ्यासात लागेना, दासबोध वाचावा पाहना, ऐसे वाटे श्रींच्या मना, उघडून मिटत ग्रंथ तो. जिल्ह्याचे पहा सरकारी वैद्यकीय प्रमुख अधिकारी माधवरावांची या हुद्द्यावरी बदली झाली बुलढाण्या. बिराड त्यांचे हलणारं, श्री कोठे राहणारं, आपण कोठे शिकणारं, प्रश्न होता श्रींपुढे. जावे आता रायपुरी किंवा अक्कलकोट नगरी, ऐसा विचार अंतरी श्रींच्या होतो चालले. अभ्यासाचा ना श्रींना नाद, माधवरावास हो विषाद, वापरून कडक ते शब्द शेवटी श्रींना म्हणाले. जे ठरवायचे काही विचार करून ठरवा तेही. श्रींचे काहीच निश्चित नाही, काय करावे प्रश्न हा. वडीलधाऱ्या मंडळींनी त्यावेळेस विचारून कोठे जाणार म्हणून श्रींना सारे विचारते. निर्णय आमचा काहीच नसून गणपती पुढे चिठ्ठ्या टाकून जो निर्णय येईल तिकडून आम्ही मानू प्रमाणतो. श्रींचे उत्तर प्रश्न वरल्या चिठ्ठ्या गणपती पुढे टाकल्या. सर्वांच्या नजरा खिळल्या. एक चिठ्ठी उचलली. गणपतीचा आदेश झाला, जावे अक्कलकोटला. निर्णय स्वीकारार्ह मानला श्रींनी मंगलमूर्तीचा. श्री तेव्हा परतले. अक्कलकोटला ते आले. गंगाधर महाराजा भेटले. श्रींना ठेवून घेतले. त्यांनी पहा सुचवले, नाव शाळेत घालावे वदले. श्रींचे नाव घातले शाळेमध्ये पहा. शिक्षणाविषयी मना घृणात निर्माण श्रींच्या होत. शिक्षणात मन ना लागत, नको शालेय पुस्तके. वाटे दासबोध वाचावा, झणी तो उघडावा, लगेच मिटून ठेवावा, एवढ्यातही आनंद. तात्यांच्या ग्रंथागारात शिवानंद एकदा जात. सहज त्यांच्या हाती येत ग्रंथ राजपूत होतो. असाच एकदा सहज ग्रंथ श्रींच्या हातात. ग्रंथराज दासबोध असत. उघडून पाहता समजले, तो शिवानंदांना मिळत तोच हा ग्रंथ असत. तात्या महाराजांनी दिसत स्वाक्षरी पहिल्या पानावर. म्हणून श्रींना तो वाटला संग्रहणीय ग्रंथ भला. रंगीत छायाचित्राला ठेवले होते ग्रंथात. वनवासी रामाचे रंगीत छायाचित्र ते असत. लक्ष्मण सीता संगे नसत, राम एकटा असेच. खूण म्हणून ग्रंथात ते छायाचित्र असत. ग्रंथ जेव्हा श्री उघडत चमत्कार होत असे. ग्रंथ उघडला की घडे अर्धवट लक्ष ओवीकडे, अर्धवट छायाचित्राकडे जात असे श्रींचे ते. रामाकडे लक्ष जाता राम तेथे पहा दिसले. ओवीकडे पाहिले असता चित्रात दिसले समर्थ. ओवी वाचताना श्रीप्रती स्वामी समर्थ ते दिसती. वनवासी राम प्रकटती पाहताना चित्रात. ऐसी अनुभूती श्रींना दासबोध वाचताना येत असे पाहना दिव्य प्रचिती अशी ही. अक्कलकोट गुरुमंदिर, तेथे शारदांबा स्थान पुण्यतर. तेव्हा याच स्थानावर लीला विलास श्रींचा हा. भाऊसाहेब शिंगवेकर पवित्र त्यांचा आचार. व्रते नियम त्यांचे फार चालू असती नेहमी. नित्य रुद्रावर्तन, गायत्रीचे अनुष्ठान. अतिरुद्र व्हावा हातून इच्छा फार दिवसांची. आपल्या अंतकाळाची जाणीव त्यांना होताची. सुरुवात चातुर्मासाची झाली होती त्यावेळी. 1932 सन अतिरुद्रास प्रारंभ करून दत्तपादुकावरी जाणं साकोरीत पाहाया. चातुर्मास संपण्या आत अतिरुद्राची पूर्तता होतं. सांगता झाली व्यवस्थित यथाशास्त्र पहावं. शके 1854 पौषवद्य प्रतिपदा दिन. 1933 सन जानेवारी 11 या दिवशी ठेच लागून एवढे हे निमित्त होऊन पडले घरी येऊन दुपारी 4 वाजता. उपासनी बाबांच्या अंगावर रेलून बोलती असेच तर. पारमार्थिक चर्चा सुंदर बाबांकडे पाहत. बाबांनी घालता गंगाजल शांत झाली हालचाल. रात्री एकची होती वेळ ईश्वररूप झालेच. जणू भीष्माचार्यांनी उत्तरायणात श्रीकृष्णचरणी आपला देह ठेवून कृष्णरूप झाले. भाऊसाहेब इच्छामरणी अतिरुद्र पूर्ण करून नंतर यात्रा संपवणे प्रकटविला जणू अधिकार. 3 दिवस स्मशानात लोक पूजा कार्ती करत. चिताभस्म पूजनार्थ नेत लोक सारे श्रद्धेने. चिरंजीव भाऊसाहेबांचे शंकरराव आले साचे. काम 3ऱ्या दिवसाचे अस्थी गोळा करण्याचं. राखेचा अंशही नुसता तेथे पहा शिल्लक नव्हता. घरोघरी हिंडता मागून आणावी लागली. ज्यांच्या चिताभस्माची ती ऐशी पहा असते स्थिती. वर्णन त्यांचे कोणत्या प्रती कसे करावे सांगा हो. 1935 साला कमलाचा विवाह झाला. एका उद्योगपतीशी जुळला सुयोग हा सुंदर. मल्हार सदाशिव पारखे रजे कुबेरासारखे, ज्यांच्याकडे सारी सुखे हात जोडून उभे ती. त्यांच्याशी विवाह झाला. पारखे बनली पहा कमला. विवाह अक्कलकोटला ठाटामध्ये झाला. सन 1937 दुय्यम शालांत परीक्षेत श्री बसले त्यावेळेस
परीक्षा ती दिलीच. 1938 फेब्रुवारी महिन्यात एक दिव्य घटना घडत अतर्क्य अगदी पहा हो. गुरुमंदिराच्या गाभाऱ्यात श्री होते पूजा करीत. सकाळचे 9 वाजत चमत्कार झाला. एका 32 अक्षरी मंत्राचा उद्घोष होता त्याचा. श्रींनी ऐकले. नवलाचा श्री पाहू लागले. इतक्या स्पष्टपणे मंत्रोच्चार कोण आहे करणारं हे जाणण्याची फार उत्कंठा ती लागली. जवळपास नव्हते कोणी. इकडे तिकडे पाहुणी मंत्रोच्चार तो ऐकून थक्क श्री झाले. गंगाधर महाराजांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांची मंचकावरी सहजची आराम करीत होते ते. मंत्र कोणी म्हणत नसून याची अगदी खात्री करून मठात सगळीकडे फिरून आले श्री हो माघारी. गाभाऱ्यात श्री आले. पुन्हा पूजेत गुंतले. श्रींनी पुन्हा ऐकले मंत्रोच्चार स्पष्टपणे ऐकू येत. अगदी स्पष्टपणे ऐकू येत. इतकेच काय ऐकू येत, अगदी पहा जवळून. जणू आपल्या शेजारी उभा असून कोणीतरी जोरात मंत्रोच्चार करी. अगदी असेच घडले ते. श्रींना वाटले ऐसे पहा कोणी सत्पुरुष आला असे. सूक्ष्म देहाने पाहत असे मंत्र दीक्षा द्याव्या. त्या मंत्राचा स्वीकार श्रींनी केला सत्वर. त्याच दिवसापासून सुरुवात अनुष्ठानाचं. 32 अक्षरी मंत्राचे अनुष्ठान चालले श्रींचे. मोठ्या श्रद्धेने मंत्राचे त्याच दिवशी त्याच स्थळी. मंत्रोच्चार कोणी केला, मंत्र कोणता तो म्हणला, रहस्यमय भाग सगळा 9व्या अध्यायामध्ये. श्रींचे चरणवंदन, चरणी भाळ टेकवून 8वा अध्याय लिहून पूर्ण असे झाला. 8वा अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गजाननार्पणमस्तु.